नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर या विषयातील आज आपण फिमोरल आर्टरी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये आपण त्याच्या इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय कंटेंट्स असतात, त्याच्या काय बाउंड्रीज किंवा त्याच्या जे ब्रांचेस आहेत त्या पाहणार आहे. सोबतच आपण त्याची एक डायग्राम बघणार आहे आणि लास्टला त्याची आपण क्लिनिकल ॲनाटॉमी पाहणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला SAQ किंवा LAQ जास्त चान्सेस आहेत त्याचे SAQला विचारण्यासाठी. तर त्या दृष्टीने ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला जेवढ्या मी नोट्स देत आहे तेवढ्या संपूर्ण व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. संपूर्ण एकदा वाचा व नंतर त्याची पाठांतराची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही एकदा समजून घेतलं की काय पॉईंट्स लिहायचे आहेत, कसे लिहायचे आहेत, तर तुम्हाला तो व्यवस्थित क्वेश्चन एक्झाममध्ये अटेम्प्ट करता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहे. तर पाहूयात फिमोरल आर्टरी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिमोरल ट्रायंगलच्या नोट्स पाहिल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण फिमोरल आर्टरीच्या नोट्स पाहणार आहे. द चीफ आर्टरी ऑफ द लोअर लिम्ब. लोअर लिम्बची चीफ आर्टरी म्हणजे मेन आर्टरी जी आहे ते आपल्याला फिमोरल आर्टरी आपण म्हणतो. त्याच्या ओरिजिन कुठून आहे? फिमोरल आर्टरी इज द कंटिन्युएशन ऑफ एक्सटर्नल इलियाक आर्टरी. म्हणजे एक्सटर्नल इलियाक जी आर्टरी आहे त्याचाच खाली कंटिन्युएशन म्हणजे फिमोरल आर्टरी आहे. इट बिगिन्स बिहाइंड द इंग्वायनल लिगामेंट ॲट द मिड इंग्वायनल पॉईंट. त्याचा कोर्स म्हणजे काय, कुठून पास होते? इट पासेस डाऊनवर्ड्स अँड मेडियली फर्स्ट इन द फिमोरल ट्रायंगल अँड देन इन द ॲडॅक्टर कॅनल. म्हणजे खालच्या साईडून पास होते ती. ॲट द एंड ऑफ ॲडॅक्टर कॅनल, त्याच्या ओपनिंगला आपण काय म्हणतो? ॲडॅक्टर हियाटस असं म्हणतो. तर हे होतं फिमोरल आर्टरी संबंधित इंट्रोडक्शन, त्याचा ओरिजिन आणि कोर्स. तर नेक्स्ट आपण त्याचं रिलेशन्स पाहणार आहे. तर रिलेशन्समध्ये 4 प्रकारचे रिलेशन्स असतात: अँटेरियर, पोस्टेरियर, मेडियल आणि लॅटरल. अँटेरियर म्हणजे वरच्या बाजूनी किंवा समोरच्या बाजूनी, पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूनी, मेडियल म्हणजे आतल्या साईडून आणि लॅटरल म्हणजे बाहेरच्या साईडून. तर अँटेरियर साईडून काय रिलेशन्स आहेत? स्किन, सुपरफिशियल फेशिया, डीप फेशिया आणि अँटेरियर वॉल ऑफ द फिमोरल शीथ. त्यानंतर पोस्टेरियर वॉल ऑफ द फिमोरल शीथ, सॉस मेजर मसल, पेक्टिनियस मसल आणि ॲडॅक्टर लॉंगस. त्यानंतर मेडियल साईडला फिमोरल वेन असते आणि लॅटरल साईडला फिमोरल नर्व असते. म्हणजे इमॅजिन करा, एक साईडून फिमोरल नर्व आहे, मध्ये फिमोरल आर्टरी आणि त्याच्या मिडियल साईडून फिमोरल वेन असं स्ट्रक्चर असणार आहे थोडक्यात. तर इथे तुम्ही डायग्राम पाहू शकता. वरती जे हॉरिझॉन्टल आहे ती इंग्वायनल लिगामेंट आहे, त्याच्या खालून लेफ्ट साईडून सार्टोरियस मसल, राईट साईडून ॲडॅक्टर मसल आणि तो जो आपला ट्रायंगल होता फिमोरल ट्रायंगल, त्याच्यामधून मिड इंग्वायनल लिगामेंटपासूनची रेड कलरची दिसते ती फिमोरल आर्टरी आहे. तर मागे जसं आपण बघितलं की ते ॲडॅक्टर कॅनलमध्ये जाऊन तिथल्या ओपनिंगला आपण ॲडॅक्टर हिएटस असं म्हणतो. तिथून पुढे फिमोरल आर्टरी पॉप्लिटेल आर्टरी म्हणून कंटिन्युएशन होऊन पॉप्लिटेल फोसापर्यंत जाते. तर अशा प्रकारे त्याचा कोर्स आहे. त्यानंतर ब्रांचेस. फिमोरल आर्टरीच्या टोटल 6 ब्रांचेस आहेत. 6 ब्रांचेस, त्यामध्ये 3 सुपरफिशियल आणि 3 डीप ब्रांचेस आहेत. तर 3 सुपरफिशियल कोणत्या आहेत? सुपरफिशियल एक्सटर्नल कोलॅटरल आर्टरी, सुपरफिशियल एपिगॅस्ट्रिक आर्टरी, सुपरफिशियल सर्कम्फ्लेक्स इलियाक आर्टरी. आणि डीप 3 कोणत्या आहेत? डीप प्रोफंडा फिमोरस आर्टरी, डीप एक्सटर्नल कोलॅटरल आर्टरी आणि डीप मस्क्युलर ब्रांचेस. तर इथे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची की फिमोरल आर्टरीच्या 6 ब्रांचेस असतात, त्यापैकी 3 सुपरफिशियल, 3 डीप आणि त्या 3ची नावं लक्षात ठेवायची. तर जेव्हा पण तुम्ही कोणत्याही रचना शारीरच्या म्हणजे ॲनाटॉमीचा कोणताही पार्ट करता SAQ LAQ, तर त्यामध्ये जसं जसं तुम्ही थेअरी करता तसं प्रत्येकामध्ये एक डायग्राम लक्षात ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये स्कोरिंगसाठी ते उपयोगी पडेल. कारण जिथे तुम्ही डायग्राम वगैरे काढता, प्रेझेंटेशन चांगलं करता, तिथे एक्झामिनर इम्प्रेस होऊन जातो आणि तिथे तुम्हाला मार्क्स एक्स्ट्रा भेटतात. तर डायग्राम व्यवस्थित सर्वांच्या पाठ करा. कमीत कमी त्याच्या 3 ते 4 लेबल तुम्हाला आले पाहिजे व व्यवस्थित डायग्राम काढते आली पाहिजे. तर ही आहे फिमोरल आर्टरीची डायग्राम. तर त्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? तर 4 ते 5 नावं लक्षात ठेवा. आता सुपरफिशियल वरच्या जे नावं आहेत सुपरफिशियल ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तर वरच्या 3-4 लेबल सुपरफिशियलच्या, एखादी पॉप्लिटेल आर्टरी, त्यानंतर फिमोरल आर्टरी, अशा आर्टरीच्या नावं 2-3 लक्षात ठेवा. त्याने तुम्ही फिमोरल आर्टरीची डायग्राम तयार होईल. त्यानंतर यातील शेवटचा भाग तो म्हणजे फिमोरल आर्टरीचा क्लिनिकल ॲनाटॉमी किंवा अप्लाइड ॲनाटॉमी. इट कॅन बी कॉम्प्रेस AVG. फिमोरल आर्टरी पंक्चर होऊ शकते, तर त्यामुळे ते सुद्धा क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये येतं. त्यानंतर फिमोरल वेन, पेरिफेरल सर्क्युलेशनसाठी फिमोरल वेनचा वापर होतो. आणि AVG म्हणजे काय, तर ॲट्रियल वेन गॅस. तर काय नाही, फिमोरल आर्टरीचं पंक्चर हे एक त्याचं मेन क्लिनिकल ॲनाटॉमी आहे. तर हे होतं फिमोरल आर्टरी संबंधित शॉर्टमध्ये नोट्स. तर तुम्हाला पेपरमध्ये एवढंच लिहिणं आवश्यक असतं. SAQ आला तर शक्यतो ह्या अशा गोष्टींवर SAQच विचारला जातो सेपरेट. त्यामुळे SAQच्या दृष्टीने एवढा मॅटर खूप आहे. तर व्यवस्थित सर्व गोष्टी स्टडी करा. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल आणि नोट्स जर तुम्हाला क्लिअर आणि एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा
आपण भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तिथेसुद्धा रोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स येत राहतील. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.